सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सध्या एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या बाजारभावात चांगली सुधारणा पाहायला मिळत असून आगामी काळात देखील दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तर हे कसं शक्य आहे, कशामुळे बाजारभाव वाढू शकतात, चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमधून। नमस्कार शेतकरी बंधूंनो, पालवी अॅग्रिको मधून मी कृषी तज्ञ मोनिका आजच्या या महत्त्वपूर्ण सोयाबीन पीक विषयक बाजारभाव विषयक व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। सोयाबीनच्या दरात वाढ होण्यामागे अनेक महत्त्वाचे घटक कारणीभूत आहेत। यातील सर्वात मोठं कारण म्हणजे सोया तेलाची वाढलेली मागणी। देशांतर्गत बाजारात सोया तेलाच्या मागणीत वाढ होत असून प्रक्रिया उद्योगांकडून सोयाबीन खरेदीला वेग आला आहे। यासोबतच सोयाबीनच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे। विशेष म्हणजे पोल्ट्री उद्योग आणि पशुखाद्य उद्योगांकडून सोयाबीनची मागणी सातत्याने वाढत आहे। त्यामुळे सोयाबीन प्रक्रियेला चालना मिळत असून बाजारात खरेदीदारांची सक्रियता वाढताना दिसून येत आहे। याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन आणि त्यापासून तयार होणाऱ्या उत्पादनांची मागणी वाढतच आहे। जागतिक बाजारातील हालचाली, वाढती खरेदी आणि पुरवठ्याच्या परिस्थितीचा थेट परिणाम भारतीय सोयाबीन बाजारावरती होत आहे। मागणी वाढली आणि बाजारातील उपलब्ध साठा कमी झाला तर दरावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे काही बाजार विश्लेषकांच्या मते आगामी काळात सोयाबीनच्या दरात आणखी चांगल्या प्रकारे सुधारणा होऊ शकते। मात्र शेतकरी बंधूंनो, बाजारभाव हे अनेक घटकांवर अवलंबून असतात, जसं की आंतरराष्ट्रीय बाजारातील बदल असेल किंवा आयात निर्यात धोरण असेल, हवामान आणि नवीन हंगामातील आवक यांचा देखील दरांवरती परिणाम होत असतो। आणि यामुळे सोयाबीन विक्री करताना बाजारातील परिस्थिती, स्थानिक बाजारभाव आणि पुढील मागणीचा अंदाज घेऊनच निर्णय घेणं महत्त्वाचं आहे। सध्या तरी सोयाबीन बाजारात मागणी वाढल्यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे। आगामी काळात देखील 8,000 रुपये पार होईल असं वाटतं। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या भागात सोयाबीनला सध्या किती भाव मिळतोय कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि सोबतच अशाच शेती, बाजारभाव आणि शेतकऱ्यांच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या पालवी अॅग्रिको सोबत जोडून राहा। धन्यवाद।